नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत। भोंदू खरातवरती आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झालेत। खरात विरोधामध्ये लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। नाशिक पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक हा जारी करण्यात आलाय। अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन एसआयटी प्रमुखांनी केलंय। त्यामुळे खरातच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे। अशोक खरातच्या काळा कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरलाय। या भोंदू खरातची सलग 3ऱ्या दिवशी देखील एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे। जवळपास 10 तास खरातची चौकशी झाली। विशेष तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशी सुरू आहे। पोलिसांकडून अशोक खरातचं कार्यालय त्याबरोबरच इतर कागदपत्र तपासणी करत सबळ पुरावे गोळा करण्यात येत आहेत। महिलांना भोंदू खरात कशा पद्धतीने जाळ्यात अडकवत होता याचा सखोल तपास केला जातोय। दरम्यान खरातला आज 2 वाजताच्या सुमारास नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। महिलेवरती बलात्कार प्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातवरती आता जमिनीच्या वादामधून हत्येचा देखील गंभीर आरोप करण्यात आलाय। मुंबई आग्रा महामार्गावरील गवळणे इथल्या विलास जाधव नावाच्या शेतकऱ्यानं हा आरोप केलाय। गवळणे येथील शेतकरी कैलास जाधवांच्या कुटुंबाचा आणि अशोक खरातचा जमिनीवरून वाद झालेला होता। जाधवांच्या दाव्यानुसार खरातनं फसवणूक करून त्यांची जमीन बळकावलेली होती आणि या वादावरती न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती। मात्र न्यायालयाचा निकाल अवघ्या 2 दिवसांवरती असतानाच जाधव याचे भाऊ कैलास जाधवांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्याचा दावा केला गेलाय। हा अपघात नसून घातपात आहे आणि त्यामागे खरातचाच हात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। 17 डिसेंबर 2022 भावाचा घातपात झाला। तो अपघात नसून तो घातपात होता असा आमचा संशय आहे। कारण ज्या टायमाला आम्ही अंबड पोलीस स्टेशनला गेलो, ज्या टायमाला अपघाताचा गुन्हा दाखल त्यांनी करून घेतला, पण त्यांना सांगितलं की आमचा संशय आहे, हा घातपात आहे, हा अपघात नाही आहे। पोलिसांनी सांगितलं तुम्हाला जे सांगितलं ते सांगा, आम्ही एफआयआर मध्ये लिहून घेतो, आम्ही चौकशी करू आणि तुम्हाला न्याय देऊ। भोंदू अशोक खरात संदर्भामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। भोंदू अशोक खरात भक्तांना नकली साप आणि नकली वाघाचं कातडं दाखवून घाबरवायचा। अशोक खरातच्या मिरगावच्या मंदिरामध्ये ही भयशाळा चालायची। भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्य करून भोंदू अशोक खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे। पूजाविधींच्या नावाखाली अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करत होता आणि लैंगिक शोषण केल्यानंतर या पीडित महिलांवर तो अत्याचार करताना त्यांना एक प्रकारची भीती देखील घालत होता। यामध्ये प्लास्टिकच्या कातडीचा वाघ आणि नकली नाग, या नागाची जर आपण परिस्थिती बघितली तर अशाच पद्धतीचे बाजारात मिळणारे हे नाग हा भोंदू बाबा आपल्या पूजाविधीच्या दरम्यान वापरत होता आणि या पूजाविधीच्या दरम्यान हे नाग वापरत असताना या अशा पद्धतीच्या नागांनी त्यांना भीती घालायचा। लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना पूजाविधी करण्यासाठी नाशिकच्या सिन्नरमध्ये असलेल्या त्याच्या मिरगावच्या मंदिरात तो या महिलांना घेऊन जात असत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्लास्टिकचे आणि रिमोटवर चालणारे नागांचा तो वापर करायचा। हे भोंदू बाबाचे सगळे कारनामे हे उघडकीस येताना पाहायला मिळत आहे। वेगवेगळे प्रकारचे पीडित महिलांचे अत्याचाराचे व्हिडिओ देखील या भोंदू बाबाचे समोर आल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी देवांचा वापर करून किंवा देवदेवतांच्या विधेचा वापर करून हा भोंदू बाबा त्याच्या जाळ्यात या महिलांना अडकवत होता। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। भोंदूबाबा अशोक खरातला त्याच्या अटकेआधीच व्हिडिओ व्हायरल होण्याची कुणकुण लागली होती। काही पीडितांनी खरातवरती कारवाई करण्यासाठी एका आमदारांची भेट घेतली। खरातचा व्हिडिओ दाखवत संपूर्ण घटनाक्रम देखील आमदाराला सांगितला। तसंच विधानसभेमध्ये मुद्दा मांडण्याची मागणी केली। मात्र संबंधित आमदारानं हे संपूर्ण प्रकरण खरातच्याच कानावरती घातलं। त्यामुळे संतापलेल्या खरातनं एका पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल केला। मात्र पीडितांनी हार न मानता दुसऱ्या आमदारांची भेट घेतली। या आमदारांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हे प्रकरण घातलं आणि त्यामुळे या कारवाईला वेग आलाय। दरम्यान हे प्रकरण उजेडात आणण्याऐवजी खरातला वाचवणारा आमदार कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे। भोंदू क्राईम ब्रांचनं तपासणी केली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ऑफिस कार्यालयाची क्राईम ब्रांचनं तपासणी केलेली असून याच कार्यालयामध्ये महिलांचं शोषण झाल्याचा संशय हा व्यक्त करण्यात येतोय। पोलिसांनी पीडित महिलांना सोबत घेऊन कार्यालयाची तपासणी केली। त्याबरोबरच या कार्यालयामधून अनेक जमिनींचे व्यवहार देखील झाल्याची माहिती ही मिळालेली आहे।
नाशिकच्या क्राईम ब्रँचकडून अशोक खरात याच्या कार्यालयाची तपासणी त्याचबरोबर स्थळ पाहणी करण्यात आलेली आहे. अशोक खरात याच्या विरोधात महिलांवरील अत्याचाराचे 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. आणखी काही तक्रारदार महिला पुढे येत आहेत आणि त्याचमुळे अशाच फिर्यादी महिलांना घेऊन क्राईम ब्रांचचं पथक हे आलेलं होतं आणि हे जे त्याचं कार्यालय आहे, प्रॉपर्टी कार्यालय, याच ठिकाणी तो महिलांबाबत अत्याचार करत होता, त्यांचं शोषण करत होता. हे तेच ठिकाण आहे का, ही स्थळ पाहणी करण्यासाठी क्राईम ब्रँचचं महिला पोलिसांचं पथक इथे आलेलं होतं. त्या महिलांबरोबर इथली पाहणी करण्यात आलेली आहे आणि यानंतर पुढच्या कायदेशीर कारवाईला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 3 गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. अशोक खरात याच्या विरोधातला कारवाईचा फास अधिकाधिक आवळला जात आहे आणि म्हणूनच केवळ हे एकच ठिकाण नाही तर ईशान्येश्वर मंदिर असेल, त्याचं सिन्नरमधील फार्म हाऊस असेल, अशा प्रत्येक ठिकाणी क्राईम ब्रँचच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. खरातच्या अटकेनंतर त्याचे वेगवेगळ्या व्यक्तीशी असलेले संबंध समोर येत आहेत. आदर्श गाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये पोपटराव पवार खरातचं कौतुक करताना पाहायला मिळतात. दरम्यान खरातसोबत आमचा संबंध केवळ गावातील दगडी बांधकाम करण्यासाठी आला होता, माझा अथवा हिवरे बाजाराचा संबंध नाही, असं पोपटराव पवारांनी सांगितलंय. सोबतच या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशीमध्ये सर्व गोष्टी समोर येतीलच, असं देखील पोपटराव पवार म्हणाले. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एसआयटी नेमून याच्यामध्ये खोलवर जाऊन आम्ही जे दोषी आहेत त्यांना शासन करणार हे जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांचा निर्णय योग्य आहे. याच्या एसआयटीच्या माध्यमातून ज्यांचे संबंध येतील त्याही संबंध येतील, त्यात जे सापडतील त्यांची चौकशी केली होती. आम्ही गावकऱ्यांनी सकाळी चर्चा करून निर्णय घेतला की याच्या एसआयटीच्या माध्यमातून जे सापडतील त्यावर कारवाई करा. दरम्यान महिलांनो, भोंदूबाबाच्या मागे लागू नका, असं आवाहन सप्तखंजरी वादक आणि प्रबोधनकार सत्यपाल महाराजांनी केलंय. सत्यपाल महाराजांचा मागील महिन्यामध्ये कीर्तनाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतोय. महाराज ऐकायचे अशीन तर गाडगे बाबा ऐक. महाराज झालेस वसंतराव नाईक, स्वतःपेक्षा समाजाचं कल्याण केलं म्हणून 11 वर्ष मुख्यमंत्री. सेवादास बाबा, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरा महाराज. स्वतःचा विचार नाही केला त्यानं. अशोक खरात प्रकरण